प्रायश्चित्त काळातील 5व्या रविवारी ह्या वर्षी म्हणजेच उपासना वर्षातील पहिल्या सायकलमध्ये ख्रिस्त सभा आपल्याला मृत्यूच्या सत्यावर चिंतन करण्यासाठी सांगत आहे. The liturgy calls us to face the reality of death. Death is not an abstract thing, but we are faced with death as a painful personal reality. या रविवारची जी वाचनं आहेत ती वाचनं आपल्याला दफनभूमी किंवा खाच किंवा मृत्यू, प्रिय व्यक्तीचं मृत्यू अशा विविध गोष्टीवर चिंतन करण्यासाठी सांगत आहे. हे चिंतन म्हणजे नैराश्याचं चिन्ह नाही, तर ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला आशेवर जीवन जगण्यासाठी आमंत्रण आहे. In this reality of pain, death, grave, the church invites us to look at the resurrection as a sign and symbol of hope. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी पुनरुत्थान आणि जीवन आहे, आणि त्यावर आपण चिंतन केलं तर आपल्या लक्षात येतं की प्रभू येशू ख्रिस्त आज शुभवर्तमानामध्ये लाजरसला हाक मारतो आणि त्याच्या त्या वाणीतने लाजरस हा जिवंत होतो. आजच्या पहिल्या वाचनावर जर आपण चिंतन केलं तर यहेस्केल संदेष्टा त्यावेळच्या इस्रायलच्या परिस्थितीवर चिंतन करण्यासाठी आपल्याला आमंत्रित करतं. जर आपण इस्रायलचा इतिहास बघितला तर इस्रायलला हद्दपार करण्यात आलं होतं, त्यांना बाबेलोनियनमध्ये नेण्यात आलं होतं आणि बाबेलोनियनमध्ये ते हद्दपारीमध्ये अगदी हताश झाले होते, निराश झाले होते. जणू काही मृत्यूचा अनुभव त्यांना येत होता. ते जणू काही दफनभूमीच्या पार्श्वभूमीमध्ये जीवन जगत आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि त्या पार्श्वभूमीवर यहेस्केल संदेष्टा त्यांना सांगतो की परमेश्वर तुम्हाला जीवन देणार आहे, परमेश्वर ही परिस्थिती तुमची बदलणार आहे, परमेश्वर तुम्हाला नवीन आशा देणार आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आज जर आपण आपली परिस्थिती बघितली तर आपल्याला देखील अशाच प्रकारचे चिन्ह दिसत आहे. जगामध्ये आज युद्धजनक परिस्थिती आहे आणि ह्या सर्व परिस्थितीवर पार्श्वभूमीवर विचार करताना आपल्याही जीवनामध्ये नैराश्य, दुःख, वेदना ह्या येऊ शकतात. ह्या पार्श्वभूमीवर यहेस्केल संदेष्टा आपल्याला आठवण करून देतो की परमेश्वर ही परिस्थिती बदलणार आहे आणि परमेश्वर आपल्याला आशा दाखवणार आहे. ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य देणार आहे. आणि त्याचाच प्रत्यय आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जिथे प्रभू येशू ख्रिस्ताचा अगदी जवळचा मित्र, जिवलग मित्र लाजरस मरण पावून 4 दिवस झाले होते. म्हणजेच एकंदरीत आपण विचार करू शकतो की त्या कुटुंबाची परिस्थिती काय असेल. मात्र प्रभू येशू ख्रिस्त ही संपूर्ण परिस्थिती बदलतो. प्रभू येशू ख्रिस्त ही परिस्थिती बदलण्या अगोदर ह्या कुटुंबाशी एकरूप होतो, त्यांचं तो ऐकतो. इतकंच नाही तर त्यांच्या दुःखामध्ये तो त्यांच्याबरोबर असतो. आणि म्हणून सुवार्तिक आपल्याला सांगतो की प्रभू रडला. म्हणजेच आपल्या आसवांद्वारे, आपल्या रडण्याच्या या प्रक्रियेद्वारे प्रभू येशू ख्रिस्त मार्था आणि मरिया ह्यांच्या कुटुंबाशी एकरूप झाला, त्यांच्या दुःखाशी तो एकरूप झाला. आणि त्यानंतर त्याची जी शक्ती होती किंवा त्याचं जे सामर्थ्य होतं किंवा तो जो होता त्याविषयी भाष्य करत आहे. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, आजचं शुभवर्तमान आपल्याला आठवण करून देत आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला मृत्यूमधून पुनरुत्थानाकडे वाटचाल करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आजचं शुभवर्तमान हे केवळ लाजरसवर चिंतन करण्यासाठी आपल्याला सांगत नाही, तर त्यामधून प्रभू येशू ख्रिस्त जो म्हणतो मी पुनरुत्थान आणि जीवन आहे ह्यावर चिंतन करण्यासाठी सांगत आहे. म्हणजेच पुढच्या आठवड्यामध्ये आपण पवित्र आठवड्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थानावर जे चिंतन करणार आहोत
त्याची जणू काही पार्श्वभूमी प्रभू येशू ख्रिस्त तयार करत आहे आणि आपल्याला आठवण करून देतो की मृत्यू हा शेवट नाही तर पुनरुत्थान आहे आणि त्या पुनरुत्थानाकडे आपण वाटचाल केली पाहिजे. ह्या पुनरुत्थानावर वाटचाल करण्यासाठी किंवा पुनरुत्थानाचा अनुभव घेण्यासाठी आपण कशा प्रकारे जीवन जगायला पाहिजे याविषयी आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला बोध करत आहे. संत पौल आपल्याला आठवण करून देतो की आपल्याकडे दोन प्रकारचे आत्मे आहेत. शरीराने जीवन जगणारे आत्मे किंवा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जीवन जगणारं जीवन आपण कशाची निवड करणार आहोत. आर वी गोइंग टू फॉलो द स्पिरिट ऑफ द बॉडी और आर वी गोइंग टू फॉलो होली स्पिरिट. आणि म्हणून आपण कोणत्या प्रकारची निवड करतो त्यावर आपण परमेश्वराच्या पुनरुत्थानाचा आशेचा अनुभव घेऊ शकतो. हा प्रायश्चित्त काळ जो आहे तो आपल्याला शारीरिक आकर्षणापासून किंवा शरीराच्या आत्म्यापासून दूर राहून परमेश्वराचा जो आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, त्याची जी कृत्य आहे किंवा त्याची जी वाणी आहे त्याकडे आपल्याला कसं लक्ष केंद्रित करता येईल त्याकडे आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी आपण शुभवर्तमानाचा जो मथितार्थ किंवा मुख्य भाग आहे त्याकडे वळण्याचा प्रयत्न करूया. प्रभू येशू ख्रिस्त जणू काही लाजरसला हाक मारतो आणि लाजरस त्याला प्रतिसाद देतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला परमेश्वर बोलावत आहे. प्रत्येकाला परमेश्वर जणू काही साथ घालत आहे. आपल्या प्रतिसादाची परमेश्वर वाट पाहतो. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला दिसून येते की जेव्हा लाजरस बाहेर आला तेव्हा ज्या परिस्थितीमध्ये म्हणजेच त्या मृत्यूचे कपडे आणि त्याचे शरीर बांधलेलं तसाच तो बाहेर आला. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परिवर्तनासाठी परमेश्वर जेव्हा आपल्याला बोलावतो तेव्हा लगेच आपलं परिवर्तन होईल असं नाही, तर ज्या स्थितीमध्ये आपण आहोत त्या स्थितीमध्ये आपण पाहू. आणि मात्र आपल्याला जेव्हा इतरांचं सहकार्य लाभतं, आपण जेव्हा इतर लोकांच्या सहवासामध्ये जातो, चांगल्या माणसांच्या बरोबर आपण राहतो आणि ते जेव्हा आपल्याला मदतीची हात देतात तेव्हा निश्चितच आपल्या परिवर्तनासाठी मदत होते. आपण हेच परिवर्तनाचं प्रकार उधापुत्राच्या जीवनामध्ये पाहतो. तो उधापुत्र जेव्हा पित्याकडे परत आला होता तेव्हा तो एक नोकर म्हणून तो आला होता. मात्र परमेश्वराच्या सहवासामध्ये, आपल्या पित्याच्या अलिंगनामध्ये, परमेश्वराच्या प्रेमामध्ये तो स्वतःचं परिवर्तन करून घेतो आणि त्या पित्याच्या कृतीद्वारे म्हणजेच त्याच्या नोकरांच्या साहाय्याने तो त्याची वस्त्र बदलतो आणि तो अंगठी परिधान करतो. म्हणजेच तो देवाचा पुत्र आहे, परमेश्वराचा निवडलेला आहे याविषयी त्याची खात्री होते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या प्रायश्चित्त काळामध्ये परमेश्वर आपल्या सर्वांना परिवर्तनासाठी, पुनरुत्थानाचा अनुभव घेण्यासाठी हाक मारत आहे. या परमेश्वराच्या हाकेला जेव्हा आपण होकार देतो आणि इतरांच्या सहकार्याने, चांगल्या माणसांच्या सोबतीने आपण आपल्या परिवर्तनाचा प्रवास सुरू करतो तेव्हा निश्चितच आपल्याला पुनरुत्थानाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. प्रायश्चित्त काळ आपल्याला नैराश्यातून आशेकडे वाटचाल करण्यासाठी, भीतीमधून विश्वासामध्ये दृढ होण्यासाठी, मरणांतून जीवनाकडे प्रवास करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्याला सांगतो पुनरुत्थान आणि जीवन मी आहे, त्यावरील आपला विश्वास वाढावा आणि आपल्याला सर्वांना परिवर्तनाचा, पुनरुत्थानाचा अनुभव यावा म्हणून विशेष प्रार्थना करूया.